थँक्यू जे थँक शेवटचा आणि अंतिम सामना या ग्रुप ए मधून ज्या ठिकाणी टीम प्लेयर संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंग करले. आई भवानी ट्रॉफी हाऊस आणि टीम शेवटचा आणि अंतिम सामना या ग्रुप ए मधून बघूया कुठला संघ या ग्रुप ए मधून दुसरा संघ जो क्वालिफायर होतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. थँक्यू डीजे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सिद्धार्थ आणि नॉन स्ट्राईक एंडला सौरभ. तर पहिलं षटक घेऊन करण सज्ज होतोय. शेवटचा आणि अंतिम सामना या ग्रुप ए मधून जिकडे टीम प्लेयर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम हो पहिला चेंडू पायावर आदळलाय. काय जबरदस्त चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू करणचं कमबॅक बघा मागील मॅच मध्ये कशा प्रकारे होतं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता करणला मागील मॅच मध्ये. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केली, चेंडूला चेंडू लागला तर चेंडू अडवला आहे. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. विशाल पाटील त्या ठिकाणी येतोय. धावाचा श्री गणेश या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ झाला, 1 धावा धावफलकावर. एक मिनिट थांबायचं आहे. दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू पाठवायचं आहे. चला दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. 2 चेंडूचा खेळ झाला, 1 धावा धावफलकावरती टीम प्लेयर्स संघाच्या. करण पुन्हा एकदा सौरभ गोल्डी स्ट्राईक एंडला बॅकफुटर जाऊन चेंडूला ड्राईव्ह केलं, चेंडू अडवलाय. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 3 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम सामना या ग्रुप ए मधून पहिला संघ जो क्वालिफायर झालाय यशराज वॉरियर संघ. आणि आता बघूया संधी कोणाला मिळते. 3 चेंडू 2 धावा. पहिलं षटक मार्गस्थ. VPL सीझन 6 हलक्या हाताने सन्मान दिला गेलाय, वेगाने येतोय. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 4 चेंडूचा खेळ झाला, 3 धावा धावफलकावरती. वसई विरार प्रीमियर लीग 2024 सीझन 6 मध्ये आपण आहोत. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ झाला, 3 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. कारण पुन्हा एकदा सज्ज होतोय सर्कलच्या मैदानावर. अशा प्रकारे आपण बघतो की हो रिव्हर्सिव्हचा टेम होता. यावलेला बॅटची चेंडू गेलाय विकेटच्या हातात. पहिला हादरा टीम संघाला. सौरभ गोल्डी गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. सौरभ विश्वकर्मा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. शेवटचा आणि अंतिम चेंडू 1 to go चा इशारा. 3 धावा धावफलकावर. ऑन साइडला दिशा दिली गेली, दिशा सक्सेसफुल दिली गेली. चेंडू गेला सीमार गप्पार. VPL चौकार. 4 धावा.
थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावपलकावरती. बरंच काय घडलंय पहिल्या षटकामध्ये. विकेट आलाय, चौकार सुद्धा आलाय. नवीन गोलंदाजी मार्कवर कौस्तुभ. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 7 धावा धावपलकावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. ऑफसाईडला जागा बनवलेले चेंडू गेला सीमार्ग पार. व्हीपीएल चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर चौकार आला कौस्तुभच्या. 11 धावा धावपलकावर. सिद्धांत ऑन साईडला दिशा दिली गेली हलक्या त्याने पर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा इकडे बरोबर 12 धावा धावपलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा आणि अंतिम सामना या ग्रुप ए मधून. टीम प्लेयर संघाने प्रथम नाणेफेक जिंकून बॅटिंग स्वीकारले. पुन्हा एकदा सज्ज होते कौस्तुभ. नो चेंडू यावेळेला नो चेंडू. चेंडू इन टू द गॅप. 2 खेळाडूंच्या मधून ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. 17 धावा धावपलकावरती आहेत. बघा या षटकामध्ये थोडस मागडं षटक आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूचा खेळ झालाय. ज्या प्रकारची सुरुवात केली गेली, 10 धावा आल्यात पहिल्या 2 चेंडूमध्ये. काय इकडून कौस्तुभ कमबॅक करेल. 17 धावा धावपलकार पुन्हा एकदा सज्ज होतोय. रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट वेगाने जातोय. वेगाने चेंडू निघून गेला सीमारेखा पार. व्हीपीएल चौकार, 4 धावा. थँक्यू डझ. अनबिटेबल 399 आणि जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉस साठी या. अनबिटेबल 399 आणि जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स दोन्ही नायक आपण टॉस साठी यायचंय. 21 धावा. सौरभ एक अनाउन्समेंट. कॅप्टन येताना जे काही डिसिजन आहेत ते विचारूनच या. 22 धावा. 3 चेंडू, 22 धावा. काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत टीम प्लेयर्सने. ऑन साइडला जागा बनवले. फेकी वेगाने आहे. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने बरोबर. 23 धावा धावपलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. सौरभ विश्वकर्मा काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. 3 चौकारासह वैयक्तिक 13 धावांवर. पुन्हा एकदा ऑफसाईडला ड्राईव्ह केले. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सीमारेखा पार. व्हीपीएल चौकार, 4 धावा. थँक्यू. 27 धावा. वेगवान सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा पार. चौकार, 4 धावा. 2 थँक्यू. 31 रन. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा मागील षटकामध्ये आल्यात. काय जबरदस्त सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये करून ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती 7 धावा धावपलकावरती. परंतु सौरभ विश्वकर्मा मैदानावर आलाय. अटॅकिंग सुरुवात आतापर्यंत टीम प्लेयर्सने या पहिल्या 2 षटकामध्ये करून दाखवल्यानं बघता बघता 31 धावा, 31 रन. करण पुन्हा एकदा सज्ज होतोय.
सुरेख चेंडू पायावर आदळला, वेगाने येतोय, नाही आहे, हो डायरेक्ट हिट झाला, डायरेक्ट हिट झालाय. पंचांनी थर्ड अंपायरला रेफर केलंय. येस, OUT आउट. सिद्धांत वारंग रनआउटच्या रूपाने बाद होतोय. गॉन. येस डीजे. थँक्यू. ऋतिक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. बघा पहिल्या षटकामध्ये करणने जे काम केलं होतं, आता तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा पुन्हा एकदा तेच काम केलं. ब्रेकथ्रू आणून दिलाय संघासाठी. खऱ्या अर्थाने ज्या ब्रेकथ्रूची गरज होती तो विकेट आला गेलाय. 31 धावा. ऋतिक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तिसरं षटक मार्गस्थ. एक चेंडूचा खेळ झालाय. अरे बसताना पडदा सोडा. बॅकफुटर जाऊन चला, जे कोण प्रेक्षक पडद्याला धरून बसलेत त्याने प्लीज पडद्यापासून लांब व्हा. पुन्हा पुन्हा पडदा वाकवू नका तिथे. सर्वांना विनंती, आपण पडद्यापासून लांब थांबायचंय. पडद्यावरती कोणीही जोर देऊ नका. हे चौकार आलं पहिल्याच चेंडूवर. येता येता ऋतिकने सुरुवात केली चौकाराने. 35 धावा. रिव्हर्सिपचा टेम होता. पुन्हा एकदा नयन जातोय, वेगाने येतोय. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 पूर्ण. 36 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. कुठल्याच प्रकारचा दबाव नाही. बघा आल्या फलंदाज येताच सुरुवात करून देतोय. 2 विकेट जरूर गमवलेत, परंतु ज्या प्रकारची सुरुवात टीम प्लेयर्सने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग साठी केली गेले, ते अतिशय शानदार दमदार सुरुवात आतापर्यंत. तिसरा चेंडू पुन्हा एकदा. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झाला. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 40 रन 40 धावा. आज सौरभ विश्वकर्मा एक वेगळ्याच रंगामध्ये. बघता चौथा चौकार लगावला. तर आदरणीय सर्वांनी तेजस कांबळी यांचे या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल तेजस भाऊ आपण मंचावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत VPL सीझन 6च्या वतीनं. मी विनंती करेल तेजस कांबळी यांना आपण स्थानापन्न व्हायचंय. आपलं पुनश्च एकदा स्वागत. येस 1 to go. 41 रन 41 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन करण पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटर जाऊन चेंडूला दिशा दिली गेले. वेगवान पैकी थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. येस नॉट आउट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 41 रन. जाऊया डीजे कडे. थँक्यू डीजे. आणि येत्या रविवारी म्हणजेच यानंतरच्या रविवारी फुलपाडा प्रीमियर लीग फुलपाडा एंटरची ही टुर्नामेंट आहे आणि तिचं एक सुंदर आणि बहारदार आयोजित करण्यात आलेलं आहे 11 तारखेला. आणि त्याचं इन्व्हिटेशन घेऊन या ठिकाणी तेजस कांबळे आणि मॅडी आणि त्यांची संपूर्ण टीम आली आहे. थँक्यू सो मच तेजसची कांबळी आणि संपूर्ण फुलपाडा प्रीमियर लीग ची आयोजन कमिटी. आपण असोसिएशनला या स्पर्धेदरम्यान
ट्राय केलं ऑफ साईडला, पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू गेला सीमारेखा पार, विपीएल चौकार, 4 धावा. थँक्यू 47. रिव्हर्सिव्हचा अटेम होता, पंचांकडे ते आतमध्ये जाते, पॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, येतोय डॉट बॉल. सिद्धार्थ ढोके गोलंदाजी मार्कवर आहे, 3 चेंडूचा खेळ झाला, 47 धावा धावफलकावरती आहेत टीम प्लेयर संघाच्या. सौरभ काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करून आले, बघता बघता 5वा चौकार त्याचं पॅट मधून आलाय. सिद्धार्थ पुन्हा एकदा सज्ज होते, 47 धावा धावफलकावरती. ट्राय केला ऑफ साईडला, चेंडू गेला आउट ऑफ द पार्क, विकेटचं पतन, गडीबाट मोठा हादरा टीम प्लेयर संघाला. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, शुभम. मोठा हादरा टीम संघाला, कारण की ज्या प्रकारची सुरुवात केली, 22 धावांचं योगदान दिलंय, 5 चौकार असं, 4 चेंडूचा खेळ झालाय, 47 धावा धावफलकावरती. चांगलं षटक आतापर्यंत हाताळले, चौकार आलाय परंतु विकेट सुद्धा आणून दिला या षटकामध्ये. पहिला चेंडू ड्राईव्ह केला चेंडूला, तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण होते. येस 1 to 48 रन, दिशा दिली गेली ऑन साइडला, चेंडू अडवला तोपर्यंत सिंगल रन. 4 षटकाचा खेळ संपलाय, 49 रन, 49 धावा धावफलकावरती. तोपर्यंत जाऊया ऐकूया डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. एक मिनिट थांबायचंय. येस थँक्यू कॅमेरामॅन. येस, आमच्या मुख्य स्क्रीनवर संपूर्ण आमची असोसिएशनची टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सिंगल आले गेले, शेवटचं आणि अंतिम षटक जिकडे मार्गस्थ आहे, जिकडे विघ्नेश सज्ज झालाय, 1 चेंडूचा खेळ झालाय आणि 50 धावांचा पल्ला पार झालाय टीम प्लेयर संघाचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, वेगाने आलाय, स्वतः चेंडूला अडवलाय, येतोय सिंगल साठी. पुन्हा एकदा पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल, 51 रन, 51 धावा धावफलकावर. इकडून येणाऱ्या 4 चेंडूमध्ये ते धावांचं टार्गेट ठेवतील. पुन्हा एकदा ड्राईव्ह, वेगाने फटका, चांगली फिल्डिंग आहे, तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या पुन्हा एकदा 1 रन. 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत, 52 धावा धावफलकावर. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा, चांगला नाही षटक आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये. ऑन साइडला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू अडवला, वेगाने येतोय, तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पूर्ण होते. 53 धावा, चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ, ज्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत टीम प्लेयर संघाने केले, परंतु शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये कुठेतरी थांबवण्यात आतापर्यंत यश आलंय विघ्नेशला. पहिल्या 4 चेंडूमध्ये फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय, नाही, यावेळेला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू गेला सीमारेखा पार, विपीएल चौकार, 4 धावा. थँक्यू. येस, सिग्नल आलंय, शेवटचा आणि अंतिम चेंडू. ओहो, सुरेख चेंडू शपलवण्याचा प्रयत्न होता. थोडंफार पुन्हा एकदा रेफर केलं जातंय. चला, अनबिटेबल 3-9 कर्णधार. चला, दोघांनी यायचंय टॉस साठी. मी विनंती करेल तेजस कांबळे यांना आपण टॉस करण्यासाठी यायचंय.
थँक्यू डीजे. हेड इज कॉल अँड हेड इज. थँक्यू. मी विनंती करतो तेजस कांबळे यांना आपण स्थानापन्न व्हायचंय. जस्ट टॉस जिंकलाय, काय नाही असेल. बॉलिंग घेणं. समोर अनबिटेबल 3999 आहे. कशा प्रकारची तयारी आहे, कारण भिन्न भिन्न संघामधून खेळणारे खेळाडू आज एकत्रित तुमच्या संघात खेळणार आहेत, तर प्रॅक्टिस वगैरे कशा प्रकारची झाली आहे? प्रॅक्टिस झाली आहे आणि समोरचा संघ पण खूप मोठा आहे, तर आम्ही प्रयत्न करू जिंकण्याचा. VPLचं यावर्षीचं आयोजन कसं वाटतं? आयोजन तर खूप चांगलं आहे, खेळायला मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मनीष, अगर टॉस जीते तो क्या फैसला लेते? बैटिंग ही करने वाला था. बैटिंग मिली है मन के हिसाब से, तो कितने रनों तक जाने का प्रयास रहेगा? 55 to 60 रन्स. जिस तरह के मैचेस हो रहे हैं उसको देख के क्या लग रहा है, सामने वाली टीम के अगेंस्ट किस तरह की स्ट्रैटेजी रहेगी, और इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? स्ट्रैटेजी तो नहीं बता सकता, लेकिन टूर्नामेंट के बारे में बोलूँ उतना गलत ही होगा. हमेशा टूर्नामेंट अच्छा ही होता है, इस साल भी अच्छा ही है. ढेर सारी शुभकामनाएं आपको इस मैच के लिए. जे कोणी कर्णधार इथे येतील त्याने आपली साईन आपल्या टीम समोर करायची आहे. न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस जिंकला टीम जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्सने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय नेक्स्ट बॅचसाठी. थँक्यू डीजे. पाटला काही 58 धावांचा. टीम प्लेयर संघाने आई भवानी ट्रॉफी हाऊस समोर हे टार्गेट ठेवले गेले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, जिकडे काय बाजूला आहे विशाल पाटील, तर नष्ट केला विघ्नेश. पहिला चेंडू ऑन साईडला दिशा दिली गेले, ड्राईव्ह केलाय. धावांचा श्रेय गणेश होतोय या ठिकाणी. आई भवानी ट्रॉफी हाऊस संघाचा किशोर दादा जो पहिले षटक मार्गस्थ आहे, पुन्हा एकदा सज्ज होतोय. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. ओ हो, क्या बात आहे. चारू दत्त पाटील वॉटरफील्ड, काय जबरदस्त एफर्ट लावलाय. समोरच्या दिशेने ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेला होता आमच्या मुख्य स्क्रीनवर, ग्रेट वर्क. दोन चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा धावपलकार, पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्वीपचा अटेम्प्ट केला आपल्याला. चुकी झाले आणि चुकीचे रूपांतर 4 धावांमध्ये. VPL चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय विशालच्या बॅट मधून. 3 चेंडूचा खेळ झालाय, 6 धावा धावपलकार. किशोर दादा पुन्हा एकदा सज्ज होतो विशाल समोर. ड्राईव्ह केलाय हलक्या हाताने चेंडूला, समोरच्या दिशेने वेगाने फेकी होतोय. नॉट आउट. त्यापर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 पूर्ण. 7 धावा धावपलकार होते. पाठलाग 58 धावांचा जो टीम प्लेयर संघाने ठेवलाय आई भवानी ट्रॉफी हाऊस संघासमोर.
4 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला चेंडूला, वेगाने येतोय पुन्हा एकदा. स्थळांपारसाठी रेफर केलंय. SOUT आउट. पहिला हादरा टीम आई भवानी ट्रॉफिओस संघाला. विशाल पाटील कान. यस डीजे. थँक यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते मिस्टर करण. बॅकफुटवर जाऊन समोरच्या दिशेने यावेळेला नाही, यावेळी चेंडू गेला सीमारेखा पार. VPL चौकार. 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरस 11 धावा धावफलकावरती आई भवानी ट्रॉफिओस संघाच्या. थँक यू डीजे. महेश नवीन गोलंदाजी मार्कवर. पाटला काय 58 धावांचा. इकडून कशा प्रकारची रणनीती असणार आहे दोन्ही बॅटरची. एक मिनिट थांबायचंय.
पुन्हा समोरच्या दिशेने ड्राईव्ह, हो यावेळेला पुन्हा चुकी झाले आणि चुकीचं रूपांतर, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. 2 चेंडूवर 2 चौकार आल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट, रिव्हर्सिव्ह सक्सेसफुल. चेंडू गेलाय सीमारेखा पार, लगातार तिसरा चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. काय जबरदस्त सुरुवात, महेशवर केलेला अटॅक. काय इकडून महेश कमबॅक करेल, परंतु करण 3 चेंडूवर 3 चौकार लागू आल्या. 23 धावा धावफलकावर. ऑन साइडला जागा बनवले, जागा सक्सेसफुल बनवले. चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. 27. 4 चेंडू मध्ये 4 चौकार आले गेल्यात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू अडवला, नाही चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. 5 मध्ये 5 आल्यात. मागील वर्षी जर 6 आला तर नयन कडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हो हो हो, या वेळेला सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, तोपर्यंत सिंगल. थँक्यू डीजे. पाठला काय 58 धावांचा. मॅच इक्वेशन काय राहिलं, 18 चेंडू 26 धावा. विकेट पहिल्या षटकामध्ये आला होता विशाल पाटीलचा, परंतु त्यानंतर करणने जो आतापर्यंत जो हल्लाबोल चढवलाय तो अतिशय वाखाणण्याजोग आहे. 5 चौकार मागील षटकामध्ये महेशच्या लगावले होते. नवीन बॅटर, नवीन गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ. 32 धावा. सिद्धार्थ समोर, करण पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलं, चेंडू अडवलाय, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. 32 धावा पहिल्या चेंडूवर सिंगल आले गेले. काय 58 धावांचा पाठलाग होईल येणारी कालवेल सांगेल, परंतु आतापर्यंत सुरुवात चांगली आहे. आई भवानी ट्रॉफी हाऊस संघाकडून टीम प्लेयर संघा समोर 33 धावा धावफलकावर. 1 चेंडूचा खेळ झालाय. रिव्हर्सिव्हचा बॅट आणि हो सुरेख चेंडू होता, परंतु फील्ड केला गेला या ठिकाणी. तोपर्यंत निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडू 33 धावा. पुन्हा एकदा सिद्धार्थ सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. 34 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत 3 चेंडू फक्त 2 धावा या षटकामध्ये आल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय. रिव्हर्सिव्ह सक्सेसफुल झालाय. चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार, VPL, 4 धावा. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग. 8 चेंडू मध्ये 26 धावांचं योगदान दिलंय. 6 चौकार असं आतापर्यंत करणने बॅटिंग करून दाखवले. मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला ड्राईव्ह केले. वेगाने फेकी झाले. विकेट आलाय, ब्रेक थ्रू आलाय. विघ्नेश रनरच्या रूपाने बाद होतोय. गॉन. थँक्यू.
यस मॅच इक्वेशन करायले 12-20. 12 चेंडू 20 धावांची गरज. 38 धावा धावपलकावरती 3 षटकांचा खेळ संपला. इकडून विघ्नेश रणोडच्या रूपाने बाद झाला. नवीन बॅटर परेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इकडून रणनीती कशा प्रकारे 12-20 इक्वेशन राहिलं गेलंय. दोन्ही संघासाठी खूप निर्णायक मॅच आहे, कारण कोणाला हे क्वालिफायरचं तिकीट मिळेल या ग्रुप ए मधून. फुल टॉस चेंडूला एक्झिक्यूट केला गेला. हो वेगाने आला चेंडू खाले, परंतु चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. चौकार आलाय, पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. वेगाने फटका एक्झिक्यूट केला गेला होता, परंतु निखिल सुद्धा वेगाने आला होता चेंडू खाली. ऋतिक चेंडू खाली आला होता. पुन्हा एकदा तोच फटका. 2 खेळाडूंच्या मधून ट्रॅव्हल झाला, चेंडू गेला सीमारेषा पार. व्हीपीएल चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. इक्वेशनला कुठे सोडलंय? 10-12च्या इक्वेशनला पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार आल्यात. सौरभ वर केलेला हल्ला बोल. परेश 2 चेंडूमध्ये 2 चौकार. पुन्हा एकदा ऑन साइडला दिशा दिली गेले, चुकी, पुन्हा एकदा चुकी झाली गेले. चेंडू गेला सीमारेषा पार. तिसरा लगातार चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. काय जबरदस्त सुरुवात आहे. 58 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु काय सुरुवात केली. दिशा दिली गेली ऑफ साईडला. यावेळेला चेंडू उडवलाय, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. 51 धावा धावपलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. जुनी 7 धावांची गरज. सामना ओहो बॅटची एच. यावेळी चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मोठा हादरा टीम आई भवानी ट्रॉफी संघाला. करण बाद होतोय, गॉन. थँक्यू डीजे. शेवटचं आणि अंतिम चेंडू 7-7चं इक्वेशन राहिले. दिशा दिली गेली, ह्यावेळेला दिशा दिली गेली. दिशा सक्सेसफुल. चेंडू गेला सीमारेषा पार. व्हीपीएल चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. करणच्या इनिंगसाठी अल्पेश कळंबे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलेलं करणसाठी. 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. बघा पाठलाग करायचा. 58 धावांचा विकेट पहिल्या षटकामध्ये आला होता विशाल पाटीलचा, परंतु त्यानंतर कुठल्याच प्रकारचा दबाव नाही घेतला. ही सर्वात जमेची बाजू संघासाठी ठरली गेली होती आई भवानी ट्रॉफी. पहिला चेंडू दिशा दिली गेली, कट केलाय, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 5-2चं इक्वेशन आता या मॅच मध्ये राहिले गेले. सिद्धार्थ शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन 5 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा समजे होते ड्राईव्ह केलाय. यावेळेला
वेगाने आलाय चेंडू खाली, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 57 धावा. फक्त 1 धावांची गरज आहे. येणाऱ्या 4 चेंडू 1 धावांची गरज. क्षेत्ररक्षक लावलं गेलंय. सिद्धार्थ समोर परेश. 4 चेंडू 1 धावा. फुलटॉस चेंडू. मॅच फिनिश. सामना जिंकलाय आई भवानी ट्रॉफी हाऊस संघ. आणि या ग्रुप ए मधून दुसरा संघ क्वालिफायर होतोय. थँक्यू डीजे. आणि आता झालेला मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच हा किताब दिला जाणार आहे. प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो मिस्टर करण गवळी.